मला कोलाहल ऐकूच येत नाही, गर्दीचं भान राहत नाही. मी दिसायला या जगात असतोही आणि नसतोही. भवरा जसा स्वतः भोवती फिरतो तसा मी सद्गुरूंभोवती प्रदक्षिणा मारत असतो. ध्यास असतो तो आई गुरु माऊलीचा. मी याच मायावी शहरात मुंबईत जन्माला आलो. ही गर्दी, धावपळ, आरडाओरड माझ्या कानात शिरतच नाही, कारण कानात आणि मनात गुरु आणि शिष्याची अमृतवाणी असते. गण गण गणात बोते हा महाराजांचा मंत्र सतत कानात घुमत असतो. कधी कधी वाटतं सगळं सोडून इथेच बसावं, फक्त मी, समुद्र आणि गुरूंचं नाम. हा समुद्र तसाच आहे, रोज येणाऱ्या लाटांसाठी उगाच घाबरत नाही. तसंच मी पण शिकतोय या जीवनाच्या लाटांशी न घाबरता सामोरं जायला. या किनाऱ्यावर बसून वाटतं सगळ्या शंका, सगळ्या चिंता, सगळा थकवा या लाटा घेऊन जाव्यात आणि मागे उरेल फक्त आणि फक्त शांती. जेव्हा मी गजानन महाराजांची भूमिका साकारतो तेव्हा मी अभिनय करत नाही, तर ते अर्पण करतो. कारण हे काम नोकरी नाही, ही एक सेवा आहे, महाराजांच्या चरणी अर्पण केलेली. मला ध्यास लागलेला असतो गजानन महाराजांची भूमिका मी कशी अधिक चांगली करू शकेन. संजीव कुलते सर नवीन एपिसोडमध्ये काय लिहून देतील, माझी भूमिका कशी असेल. माझ्यात श्रद्धाळू भक्त गजानन महाराजांना बघतात. माझ्याकडून उत्तमच कार्य व्हायला हवं, कारण फार मोठी जबाबदारी असते ही. प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची ही मालिका यूट्यूबवर सगळेच बघतात. मी अजून मेहनत घ्यायला हवी, कारण गजानन महाराजांचे गुरु श्री श्री स्वामी समर्थ माझ्या कानात सांगतात, अमित, सगळ्यातून फक्त तुलाच निवडलं गेलंय, कारण तुझ्यात ती तळमळ आहे. ही भूमिका तुझ्या नशिबानं नव्हे, तुझ्या भक्तीनं तुला मिळालेली आहे. तेव्हा अशीच तळमळ ठेव, श्रद्धा ठेव. तुझी ही तळमळ आणि श्रद्धा तुला विजयाकडे नेईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.